काय कधी कधी तुम्हाला सुद्धा वाटतं सकाळच्या घाईघाईमध्ये कांदा कापा, टमॅटो कापा आणि मग भाजी बनवा. तर चला मग आज आपण सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारी कांदा टमॅट्याचा वापर न करता सुद्धा चविष्ट अशी वांग्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. खानदेशी पद्धतीची चमचमीत अशी भरलेल्या वांग्यांची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेत आहे. आता आपण या शेंगदाण्यांना छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत. आता आपण आपल्या शेंगदाण्याचा गॅस बंद करून घेणार आहोत. शेंगदाण्याचा गॅस बंद करून झाल्यानंतर आता आपण या फ्राय पॅनमध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ, आता आपण याच फ्राय पॅनमध्ये 1 टेबलस्पून किसलेल्या खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत. तीळ व खोबरे टाकून झाल्यानंतर आता आपण या तीळ व खोबऱ्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊ. गॅस बंद करून घेतल्यामुळे आपले तीळ उडणार सुद्धा नाही व फ्राय पॅन गरम असल्यामुळे तीळ व खोबरे छान असे भाजले जातील. तुम्ही पाहू शकतात आता आपले तीळ व खोबरे छान असे खरपूस भाजले गेले आहेत. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्याचसोबत 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व 1 टेबलस्पून घरगुती गरम मसाला. येथे मी खानदेशी गरम मसाल्याचा वापर करत आहे. तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता. व त्यासोबत चवीपुरते मीठ टाकून आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पाणी न टाकता आपला मसाला एकदम बारीक असा दळून तयार आहे. आता आपण याच मसाल्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण या मसाल्यात 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत. तेल टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. याआधी सुद्धा मी भरलेल्या वांग्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपला वांग्यांसाठी लागणारा मसाला बनवून तयार आहे. आता इथे मी पावशेर वांगी घेतली आहे. वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण ही वांगी कट करून घेऊ. वांगे कट करताना सर्वप्रथम आपण वांग्याचे देठ काढून घेऊ. त्यानंतर आपण ज्याप्रमाणे भरलेल्या वांग्यांसाठी वांगी कट करतो त्याचप्रमाणे आता आपण वांगी कट करून घेऊ. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण वांगी कट करून घेणार आहोत. संपूर्ण वांगी कट करून झाल्यानंतर आता आपण या वांग्यांमध्ये बनवून घेतलेला मसाला भरून घेणार आहोत. मसाला भरताना चांगल्या प्रकारे दाबून दाबून मसाला भरा, म्हणजे भाजी करताना तुमच्या वांग्यातील मसाला निघणार नाही व वांगी खाताना त्यातील मसाला तसाच लागेल. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ. आता आपल्या संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून मसाला उरला आहे त्याचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत. आता आपण इथे भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आता आपण या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे व मसाला भरून घेतलेली वांगी टाकून घेणार आहोत. संपूर्ण वांगी तेलामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही वांगी या मसाल्यासोबत छान अशी वाफवून घेणार आहोत. पाच मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांसोबत वांगी छान अशी वाफवली गेली आहे. आता आपण या वांग्याच्या भाजीमध्ये उरलेला सर्व मसाला टाकून घेणार आहोत. मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी हा मसाला या वांग्यांसोबत तळून घेऊ. 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ.
व हे सर्व पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणारे सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। आता आपण या कढईवर झाकण ठेवून आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ। 8 ते 9 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण आपली वांगी चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ। तुम्ही पाहू शकता आता आपली सर्व वांगी चांगल्या प्रकारे शिजली गेली आहेत। आता आपण या वांग्याच्या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपला गॅस बंद करून घेऊ। आता आपली गरमागरम अशी वांग्याची भाजी बनवून तयार आहे। गरमागरम भाकरींसोबत पोळ्यांसोबत ही भाजी अप्रतिम अशी लागते। चविष्ट अशी भरलेल्या वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।